नंतर या पंथाची धुरा आचार्यांच्या पाठीवर आली। आचार्यांनी ती धुरा सांभाळत असताना दोन आचार्यांच्या खांद्यावर ही धुरा सोपवली आणि स्वतः सुद्धा निमुक्त झाली। अशा वेळेला कवीश्वरबास आणि गोपाळबास हे दोघं अटलप्रमाणे निघालेले आहेत। अटलप्रमाणे निघालेले असताना या दोघांची ईश्वराला शोधण्यासाठी ही तळमळ आणि या तळमळी मागे जो उद्देश आहे तो फक्त ईश्वर भेटावा। मानव संप्रदायात हा विशेष विधी आहे। एकमेकात ते भेटल्याचा पाड झाला। ईश्वर साधक जेव्हा भेटतो ना तेव्हा जणू ईश्वरच प्रसन्न होऊन भेट घेत असतो। कवीश्वर हो मज हांकणी कराव्या अनुज्ञा द्यावी। गोपाळ, मला माहित आहे की तू धर्मवेडा आहेस, पण तो दुष्काळी भाग असल्यामुळे तुला ईश्वराचं सहाय्य वर्तणार नाही। कवीश्वर हो, तुम्ही म्हणता ते खरंच आहे, तो दुष्काळी भाग आहे, परंतु तरीही मला अटल करायचं आहे, अनुमती द्यावी। ठीक आहे, दंडवत। कवीश्वर बासांकडून अनुज्ञा नसतानाही आज्ञा घेतलेली मानून गोपाळबास कवीश्वर बासांची फांकणी होती आणि गोपाळबास ईश्वराने सांगितलेल्या नित्यविधीला आचरण्यासाठी थेट पुरंदरच्या भागाकडे निघून जातात। त्यावेळी एक राजा राज्य करत होता। त्या राजाची प्रजा त्या राजाला खूप मानत होती आणि राजा या दुष्काळी भागामध्ये आपलं राज्य दुष्काळ झालेला आहे राज्यामध्ये हे पाहून चिंतित होता आणि राजा आता पाहणी करायला निघालेला आहे। राजाला राज्यकारभार बघण्यासाठी राजा निघाला आणि मग या राज्यामध्ये दुष्काळ पडला यासाठी हा चिंताग्रस्त राजा विचार करू लागला। प्रधानाने राजांना संदेश पोहोचवण्यासाठी राजांपर्यंत पोहोचण्याची तरतूद केली। प्रणाम राजन। या प्रधानमंत्री, आपल्या राज्यात सगळं कुशल मंगल आहे ना? जी राजन, पण आपल्या राज्यात खूप दुष्काळ पडलाय राजन। आपल्या राज्यातील जनता अन्नावांचून मरत आहे राजन। खूप वाईट झाले। ठीक आहे, मी करतो व्यवस्था। जी राजन। राजपुरोहित मात्र या राज्यामध्ये दुष्काळ पडलेला असताना सुद्धा या राज्यात येणाऱ्या जाणाऱ्यांची कमतरता नव्हती आणि भेटीसाठी या राजांना भेटण्यासाठी एक ज्योतिष्य आलेला असतो। आता तो ज्योतिषी त्या राजाला भेटण्यासाठी राज दरबारापर्यंत पोहोचतो। प्रणाम राजन। काय प्रधानमंत्री? राजन, आपणास भेटावयास एक ज्योतिषी आले आहेत। आपली आज्ञा असेल तर मी त्यांना पाठवू का? घेऊन या त्यांना आदरपूर्वक। ठीक आहे राजन। या ज्योतिषाला सुद्धा चिन्ह दिसलेले होते आणि त्या चिन्हाद्वारे तो त्या राजांना भेटायला निघालेला होता।
थोडक्यामध्ये हा ज्योतिषी त्या राजांना सावधच करायला गेला होता, जणू काही हा ईश्वरीचा राजवाहक म्हणूनच. महाराज की जय. या मुनीवर आपण कसं येणं केलं? बसा. खुर्चीत खुर्चीत गायब. बोला मुनीवर. राजन, आपल्या राज्याची अवस्था आपण पाहतच आहात. हो, आपल्या राज्यात खूप दुष्काळ पडलेला आवाज आहे. आवाज. आपल्या भूमीवर एक सत्पात्र येणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला अन्नछत्र घालावं लागेल, तरच हा दुष्काळ बंद होऊ शकतो असं माझ्या असे माझ्या तपस्यातून मला कळाले. अशा ठीक प्रकारे आहे मुनीवर, मी व्यवस्था करतो. इकडे मात्र गोपाळदास निजन करत ईश्वराचं नामस्मरण करत होते. ईश्वर हा निरंतर आठवत होते. देह आता तुटल्यासारखा झालेला होता, प्राण राहिलेले नव्हते, शक्तीही उरलेली नव्हती आणि गोपाळदास भिक्षेकरिता निघालेले आहेत. राज्याचा हा दुष्काळ काही वेगळीच राजाला चुनौती देऊन गेलेला होता. राजा चिंतेमध्ये हा विचार करू लागला, ज्योतिषी येऊन तर गेला, आता करावं काय? एवढे दिवस झाले अगं आपल्या या परिसरात एवढा दुष्काळ पडलाय. दुष्काळामुळे काही खायला भेटत नाही, अन्न नाहीये, काय करावं ग? एवढा मोठा दुष्काळ, या दुष्काळामध्ये खायला नाही प्यायला नाही, बघ ना कसे लोक सगळे मरून पडलेत ग. काहीतरी खायला पाहिजे ना त्यांना. आता जे काही करणार आहे तो देवच आहे. आता राजानेच काहीतरी केलं पाहिजे आपल्या गरिबांसाठी, सगळ्यांसाठी. इकडे गोपाळदास भिक्षेला निघालेले होते. ज्या दोन मावल्या एका विकीसोबत संवाद साधत होत्या, त्या मावल्यांपाशी त्यांच्या घरासमोर गोपाळदास पोहोचले आणि मग गोपाळदासांनी हे बघ, हे आपल्याकडे साधू आलेत, आता ह्यांना बिना भिक्षेचं कसं पाठवावं ग? आपल्याकडे तर काहीच नाही. आपलं एवढं दुर्भाग्य आहे की आपल्या घरी साधू आले, आपण त्यांना काही देऊ सुद्धा शकत नाही. कसं काय करायचं ग आता? आमच्याकडे आता काहीच नाही. आम्ही तुमची माफी मागतो, पण आता आमच्याकडे एक अन्नाचा कण पण नाही. 2 वर्ष झाली या भागात खूप दुष्काळ पडलेला आहे. गोपाळदास त्या घरासमोरून निघून गेले. राजा मात्र इकडे चिंतिस्त होता. राजा चिंतिस्त असताना राजाने प्रधानाला बोलावून घेतलं आणि आता राजा त्याच्या पद्धतीने प्रधानाला काही सूचना देत आहे. या प्रधानमंत्री जी राजन, आपल्या राज्यात जो दुष्काळ पडलेला आहे त्याच्यासाठी आपल्याला आपल्या राज्यात एक अन्नक्षेत्र उभं करायचं आहे. ठीक आहे राजन. पण एक अट आहे. बोला राजन. जो या अन्नक्षेत्रात येईल त्याला जेवू द्यायचंय, तृप्त होऊ द्यायचंय, पण हे अन्न या क्षेत्राच्या बाहेर गेलं नाही पाहिजे. ठीक आहे राजन, जशी आपली आज्ञा. अशा वेळेला राजाने हा स्तुत्य प्रकारे कार्यक्रम केलेला आहे. अशा वेळेला राजाने आदेश देऊन जनतेचं समाधान काढलेलं आहे. इकडे प्रधान आता व्यवस्थेला लागला. अन्नक्षेत्राची तयारी जोरात सुरू झाली. चला सेवेकऱ्यांनो, चला.
इकडे गोपाळवास सेवेकरांनो, प्रसाद सेवा करीत होते. आपल्याला आपल्या राजांच्या आज्ञेनुसार आपल्या राज्यात एक अन्नक्षेत्र उभं करायचं आहे. आपण त्याची तयारी लवकरात लवकर करावी. आणि आणि आपल्या राजांनी एक आट घातली आहे. जो या अन्नक्षेत्रात येईल त्याला 1-2 वेळा जितकं तृप्त होईपर्यंत त्याला जीव घाला. पण ह्या अन्नक्षेत्रातला अन्नाचा एकही कण इथून बाहेर गेला पाहिजे नाही. ही आपल्या राजाची आज्ञा आहे आणि आपल्याला त्याचे पालन करायचं आहे. हो प्रधानजी. ठीक आहे, पटकन करा, मी राजांना घेऊन येते. प्रधानाने जनाब राजन. या प्रधानमंत्री, झाली व्यवस्था? जी राजन. चला आम्ही तुम्हाला अन्नक्षेत्र दाखवतो. हे बघा राजन, हे आपल्या राज्यात भव्य दिव्य असं अन्नक्षेत्र उभं केलंय. खूपच छान. आता आपल्या भागात जो दुष्काळ पडला आहे त्याच्यामुळे कोणी मरणार नाही, कोणाला अन्न भेटणार नाही असं होणार नाही. आता सगळे जेवण करतील. सेवकरांनो, सगळ्यांना नीट जेवण वाढा. हो महाराज. ठीक आहे. अशा प्रकारे राजा हा अन्नक्षेत्राचं उद्घाटन करून निघून गेला. इकडे मात्र गोपाळवास पहिल्या दिवसाची भिक्षा मिळाली नाही म्हणून पाणी पिऊनच त्यांनी आजचा विधी पार केलेला होता. सकाळच्या प्रहरी सगळीकडे नगरामध्ये अशी चर्चा झाली की राजाने अन्नक्षेत्र काढलं. हो, राजाने अन्नक्षेत्र काढलं. चला चला जेवायला, चला चला जेवायला, असे हे सगळे नागरिक आज मात्र तृप्त होईपर्यंत जेवणार होते. इकडे मात्र गोपाळवास भिक्षेसाठी निघालेले आहे. पटापट तुम्ही इकडे मात्र रोजच पंक्ती उठू लागल्या. प्रत्येक जण तृप्त होऊन जेवू लागला. अन्नक्षेत्र उघडल्यामुळे महाराष्ट्राची माहिती नाही, परंतु पुरंदर राज्यामध्ये असलेल्या संपूर्ण ठिकाणातून व्यवस्था काढण्यात गेली होती. आणि हे आता गावकरी तृप्त होईपर्यंत जेवू लागले. काय सेवेकरांनो, सगळं सुरळीत चालू आहे ना? प्रणाम महात्मे हो. महात्मे हो, आम्हाला आमच्या राजांनी आट घातली आहे. आम्ही आपणास इथून बाहेर अन्न घेऊन जाऊ देऊ शकत नाही. आम्हाला क्षमा करा महात्मे. नाही, माझ्या स्वामींचा विधी आहे. तुम्ही मला भिक्षा देत असाल तर द्या, मी नदी किनारी जाऊन भोजन करेल. नसेल तर क्षमा करा महाराज. अशा प्रकारे गोपाळदास दुसऱ्या दिवशीही भिक्षा न घेता निघून गेले. परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी किती सायास आणि कष्ट करावे लागतात. देह सुकवण्यासाठी अनेक परीक्षांना समोर जावं लागतं. विजन करत असलेले गोपाळदास देवाला धन्यवाद करत होते की देवा, बरं झालं तू अन्न पुरवलं नाहीस. असाही मला देह सुकून पाडायचा आहे. मला आता जगायची इच्छा अजिबात राहिलेली नाही. अशा प्रकारे गोपाळदास विजनामध्ये मग्न होते. तिकडे मात्र अन्नक्षेत्र जोराजोराने चालू होतं. भात वाडा भात.
ही काही बाकी राहिली आणि सगळ्यांचं जेवण झालेलं आईस्क्रीम द्या त्यांना. हा अन्नक्षेत्राचा राजाने मनमोकळीपणे दिलेला सोहळा आता पार पडू लागला. अन्नक्षेत्रामध्ये गावकरी सर्वच जेवण तृप्त होऊन आपापल्या घरी निघून जात असत. पुन्हा दुसरे गावकरी येत, पुन्हा जेवण, हा क्रम नित्याने चालू होता. अशातच प्रधानांनी वाडप्यांसोबत संवाद केला. सेवेकऱ्यांनो, सगळे पोटभर जेवून जात आहेत ना? हो प्रधानजी. ठीक आहे, सगळ्यांना पोटभर जेवू घाला. इथून उपाशी कोणीच गेलं नाही पाहिजे. अशा प्रकारे अन्नक्षेत्रात रोजच संपूर्ण लोक तृप्त होऊन जात असत. राजा मात्र अन्नक्षेत्राची पाहणी करण्यासाठी येत असे. सेवेकऱ्यांनो, सगळे नीट जेवताय ना? कोणी तर उपाशी जात नाहीये ना? ठीक आहे. प्रधानमंत्री, सगळं नीट चालू आहे ना? हो महाराज, सगळं नीट चालू आहे. ठीक आहे. अशा प्रकारे राजाची ही पाहणी झाल्यानंतर हा जन सुखावला गेला. हळूहळू दुष्काळ कमी होत चालला. आता मात्र राजाबद्दल गावोगावी चर्चा व्हायला लागली. गावोगावी चर्चा व्हायला लागली आणि राजा मात्र या चर्चेला अभिलाष न बाळगता फक्त याच चिंतेत होता की अजून आता इथून पुढचं कसं करायचं. एवढ्या तर आमच्या भांडारामध्ये जेवढं होतं तेवढं तर लावण्याचा प्रयत्न केला, परंतु अजून सुद्धा खूप जनसंप्रदाय असाच आहे, उपाशीच आहे. कसं होणार. राजा चिंतेमध्ये आपल्या राजमहालामध्ये चिंतिस्त बसला होता. बरं झालं राजाने हा उपक्रम काढला, पण त्या साधूला त्यांनी भिक्षा नेऊ दिली नाही. पण आपण तरी काय करू शकतो? आपल्याला ते बाहेर घेऊन येऊ देत नाही. आपण तरी काय करायचं? ते साधू 2 दिवस झालं उपवास आहे, त्यांच्या पोटात एक अन्नाचा कण देखील नाही. पण आपण काय करू शकतो? दुष्काळ एवढा पडलाय आणि त्यामध्ये राजा सुद्धा आपल्याला बाहेर काही घेऊन येऊ देत नाही, भिक्षेत काही वाढत नाही. त्यांचा देह असाच आता. अशी गावामध्ये चर्चा होऊ लागली. राजाचं चुकतंय का? सगळ्या प्रजाजनांना प्रश्न पडू लागला. परंतु राजा चुकीचा नव्हता, कारण राजाला पुढे काळाने केलेला दुष्काळ हा मात्र दिसत होता. राजाला असं वाटू लागलं की हे नगरकरी जर का मनुष्यांना खाऊ न घालता आपल्या गुराढोरांसाठी इथून अन्न नेतील तर बाकीची प्रजा मात्र उपाशीच राहील. अशा हेतूने राजाने ही अट घातलेली होती. आणि इकडे मात्र गोपाळबास रोजप्रमाणे ईश्वराला आठवत आपण आपल्या गावाच्या बाहेरून भिक्षेचा नियम पाळत पाळत पुन्हा एकदा त्या पुरंदरच्या पायथ्याला जाऊन पोहोचले. चंदनवंदनाच्या डोंगराकडे यांची फार वेगाने धाव चालू होती. तिथे यांना एकांत साधायचा होता आणि एकांतामधला परमेश्वर आठवता आठवता दीक्षा हा नेम त्यांना करायचा होता. अवघे 2 दिवस झाले, अजूनही पोटात अन्नाचा कण सुद्धा नाही. या कसल्याच मनावर आडी सुद्धा नव्हती, कसली कपाळावर आडी सुद्धा नव्हती. उलट ते अंतःकरणी म्हणायचे, बरं झालं साधनदात्याने आज अन्न पुरवलं नाही, बरं झालं आज साधनदात्याने अन्न पुरवलं नाही, यानेच तर लवकर वियोगे देह पाडला जाईल माझ्याकडून. असं चिंतन करत करत ते रोज परमेश्वराला आठवीत भिक्षेसाठी निघायचे. आज 3रा दिवस पुन्हा नव्याने उगवला होता, पण ईश्वराने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मनात एक आशेचा किरण लुकलुकत होता. त्याचं कारण असं, 1 दिन मिळे 2 दिन मिळे, 3ऱ्या दिवसाची अपेक्षा ही अंतःकरणी होती. आणि पुन्हा एकदा राजाच्या अन्नक्षेत्रापर्यंत गोपाळबास पोहोचले.
तुम्ही मला भिक्षा देत असाल तरच द्या. मी नदी किनारी जाऊनच भोजन करेन. आमच्या राजाच्या आज्ञेने की आम्ही तुम्हाला बाहेर भिक्षा नाही देऊ शकत. इथे तुम्हाला जेवढं खायचं असेल तेवढं तुम्ही खाऊ शकता. काय झालंय सेवेकरांनो? हे साधू आले. महात्मे हो, मी आपल्याला आधीही सांगितलं होतं, आम्ही आमच्या राजाच्या वचनात बांधलेलो आहोत. आम्हाला क्षमा करा. आपण येथेच जेवण करा ना. नको नको, तुम्ही भिक्षा देत असाल तर ठीक आहे. क्षमा करा महात्मे हो. गोपाळदास आजही भिक्षा न घेता चंदनवंदनच्या वनाकडे निघालेले आहे. राजा मात्र रोजच अन्नक्षेत्राकडे निघायचा. प्रधानाच्या मनात थोडी खंत वाटत होती की रोजच हे महात्मे आपल्या अन्नक्षेत्रात येतात आणि आम्ही किती दुर्दैवी आहोत. आमच्या राजाने आमच्या ठिकाणी अधिकार दिला, परंतु बांधिलकी ठेवलेली आहे. आणि हा प्रधान राजाच्या विषयी मनातल्या मनात कल्पना करू लागला. राजांनी जर थोडीशी आज्ञा दिली असती तर आज ते महात्मे उपाशी गेले नसते. इकडे मात्र गोपाळदासांचा देह तुटू लागला. हळूहळू आचरणामुळे कृश झालेला हा देह ईश्वराला आठवत आज मात्र गोपाळदास संपूर्णतः ईश्वराचं स्मरण करत आहे. जवळ असलेला शिन्नस्थळीचा विशेष त्यांनी जवळच काढून ठेवला. महानुभावांचं एकच वैशिष्ट्य आहे, ते कुठलीही गोष्ट करत असताना त्यामागे परिपक्वता ठेवून जातात. शिन्नस्थळी काढली, ठेवली आणि तिथे इथं शिन्नस्थळी असेल असं त्या दगडावर लिहून ठेवलं आणि खाली ती शिन्नस्थळी पूर्ण दक्षतेपूर्वक तिथे ठेवली. हाताचा सुद्धा कंप होऊ लागला. देहकृश झाल्यामुळे सुचेना. लिहिताच हातातून ती जी चीप घेतली होती हातात ती गळून पडली. गोपाळदास स्मरण करू लागले. अंतकालीचे स्मरण मुक्त्वा करणे. परमेश्वराचं नाम त्यांच्या जिभेवर होतं आणि असं करता करता त्यांचा देह तत्क्षणी गेला. राजाला प्रकाश दिसला.
राजा आश्चर्यचकित झाला. राजाला प्रकाश दिसला. राजा आश्चर्यचकित झाला आणि राजा प्रधानाला घेऊन बघण्यास निघाला. लाईट लावा. हे काय झाले? नाही माहित मला. प्रधानमंत्री जा, वैद्याला बोलून घेऊन या. वैद्यराज, नमस्कार महाराज. या वैद्यराज, यांना काय झाले बघा. जी महाराज. हे देवा, महाराज यांचे देह गेले हो. यांचे देह जाण्याचे काय कारण? महाराज यांना अन्न न मिळाल्यामुळे त्यांची प्राणज्योत मावळली. असे कसे होऊ शकते? इतका दुष्काळ पडला होता म्हणून तर मी अन्नक्षेत्र उघडले. प्रधानमंत्री, जी महाराज. अन्नक्षेत्र उभारले असताना यांना अन्न न मिळता यांचे प्राण कसे गेले? महाराज, मला क्षमा करा, पण ह्या सर्व गोष्टी तुमच्यामुळेच झाल्यात महाराज. माझ्यामुळे? जी महाराज, आपलीच आज्ञा होती ना. काय? महाराज, अन्नक्षेत्र चालू केले तेव्हा आपण मला एक अट घातली होती. ती अट अशी होती की ते जो येईल त्याला पोटभर जेवू घालायचे, पण इथून बाहेर अन्न घेऊन जायचे, खाऊ द्यायचे नाही. त्याचे दोषी आपणच आहात महाराज. अरे, हे माझ्याकडून काय झाले? ज्या सत्पात्रासाठी मी अन्नक्षेत्र उभारले होते तेच आता राहिले नाही. बंद करून टाका हे अन्नक्षेत्र. जी महाराज. सेवेकरांनो, ते अन्नक्षेत्र बंद करा. इकडे मात्र ही गडावली. राजाने महात्म्यांचा प्राण गेला म्हणून निक्षेप करावयाचे ठरवले. सेवेकरांनो, राजाने मात्र महात्म्यांचा निक्षेप केला. गोपाळदास सर्वातून निघून गेले. गोपाळदास निघून गेल्यानंतर कवीश्वर बासांना याची वार्ता पोहोचली आणि कवीश्वर बास चंदनवंदनाच्या ठिकाणी जाऊन पोहोचले. कुठे शोधू माझ्या गोपाळाला? मी त्यांना म्हणालो होतो दुष्काळ भाग आहे. इथेच माझ्या गोपाळाचे देह गेले. प्रणाम महात्मे. कोण आहात आपण? मी कवीश्वर बास, जनते गोपाळ वासांचे साम्राज्य. क्षमा करा महाराज, आम्ही त्यांचे प्राण वाचवू शकलो नाही. आम्हीच त्यांचे अपराधी आहोत. क्षमा करा. गोपाळदासांनी शिंगस्थळी घेतली आणि निघाली. एकुदिक विश्वर बास, एकुदिक विश्वर बास, सादंते गोपाळ बास, सहदंते गोपाळ बास, दुष्काळी निघोनी
क्षेत्र भिक्षा न मिळता मग देह काळी सुकवली ती आठवा स्मृती वीरांची कसे देह क्षेपिले त्यांनी कसे देह क्षेपिले त्यांनी मानवंदना त्यांना धर्मासी राखिले ज्यांनी ती आठवा स्मृती वीरांची कसे देह क्षेपिले त्यांनी कसे देह क्षेपिले त्यांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.